डॉक्टर, तुम्ही सांगितलेले व्यायाम तर मी नक्की करेनच, पण याबरोबरच रोज सकाळी मी 1 तास योगासनांच्या क्लासला जाते. ते मी जाऊ ना, त्याचा गुडघेदुखीवर काही परिणाम होणार नाही ना? काय हेच प्रश्न तुमच्याही मनात येतात ना? या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर नी आर्थरायटिसचा म्हणजेच गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर काय काळजी घ्यावी आणि योगासनं करावीत की नाही याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. चला तर आधी समजून घेऊयात की योगासनं करावीत की नाही. तर मी नक्की सांगेन की योगासनं थांबवू नका, योगासनं करत राहा. फक्त काही पोझिशन असतात, म्हणजे काही आसनं असतात ती थोडी बदलावीत किंवा काही आसनं असतात ती टाळावीत. चला तर समजून घेऊयात काय काय आहे जे टाळणं गरजेचं आहे. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मांडी घालून बसून किंवा पद्मासनात जाऊन जितकी ही आसनं असतात ती टाळली पाहिजेत. मांडी घातलेल्या पोझिशनमध्ये आपल्या गुडघ्यांवर खूप जास्त प्रमाणात ताण येत असतो किंवा पद्मासनात सुद्धा, त्यामुळे त्या पोझिशन्स टाळणंच योग्य राहील. त्या पोझिशनमध्ये जाऊन जर का तुम्ही कुठली हाताची आसनं करत असाल तर तुम्ही सेम आसनं तुमच्या योगाच्या टीचरना विचारून खुर्चीत बसून खाली पाय सोडून करू शकता. प्राणायामाचे पण जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही खुर्चीत बसून पाय खाली सोडून करू शकता, पण मांडी घालून बसणं हे तुम्ही अवॉइड करा. दुसरं आसन जे टाळण्याची गरज आहे ते म्हणजे वज्रासन. वज्रासनात तर आपले दोन्ही पाय पूर्णपणे फोल्ड झालेले असतात, याच्यामुळे गुडघ्यांवरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढतो. वज्रासन तर मी नक्की सांगेन की पहिले बंद करा, त्याच्याबद्दल तर काही अल्टरनेटिव्ह सुद्धा नाही. तिसरं आसन जे टाळण्याची गरज आहे ते म्हणजे आपण जेव्हा घोडा पोझिशन मध्ये येतो, म्हणजे दोन्ही हातांवर आणि दोन्ही गुडघ्यांवर जातो आणि मार्जारासन, त्रिपाद मार्जारासन, श्वानासन यासारखी आसनं करतो. मुळातच या घोडा पोझिशन मध्ये गेल्यावर दोन्ही हातांवर आणि दोन्ही गुडघ्यांवर डायरेक्ट आपल्या शरीराचं वजन येतं, गुडघ्यांवरचं प्रेशर वाढतं, ह्याच्याने गुडघेदुखी वाढण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो या पोझिशन मध्ये जाणंच टाळणं योग्य आहे. चौथं आसन म्हणजे पवनमुक्तासन. पवनमुक्तासनात आपण सरळ झोपलेला असतो, पण दोन्ही पाय आपण पूर्णपणे फोल्ड करून छातीकडे घेतो. दोन्ही पाय परत एकदा पूर्ण फोल्ड होतात, गुडघ्यावरचा ताण वाढतो. हेही आसन तुम्ही टाळणं योग्य राहील. सरळ झोपूनची, पोटावर झोपूनची किंवा सरळ उभं राहून ताडासनासारखी जी आसनं आहेत ज्याच्यात पाय तर सरळ असतात, गुडघ्यावर काही ताण येत नाही, अशा प्रकारची आसनं करू शकता. एखादं आसन जसं मी सांगितलं खाली न बसता खुर्चीत बसून हाताने होऊ शकत असेल तर त्या पद्धतीने करू शकता. हे सगळे बदल तुम्ही आजपासूनच करायला सुरुवात करा. याबरोबरच अजून एक टिप सांगायची आहे ते म्हणजे योगासनांच्या क्लासला खाली मॅट घालून बसून करणं हे फारसं उचित नाहीये. मुळातच आमचा सल्ला असतो की जर आर्थरायटिसचा त्रास असेल तर खाली बसणं टाळलं पाहिजे. तर हीच आसनं बघा, जर शक्य होत असेल तर बेडवर झोपून करा, जेणेकरून खाली बस उठ असते ती टाळली जाते आणि त्याच्यातून पण छोट्या छोट्या प्रमाणात पण रोज जो गुडघ्यावर ताण येत असतो तो कमी होतो. हा व्हिडिओ मी सर्वसाधारणपणे जी योगासनं केली जातात त्याच्या माहितीवरून बनवलेला आहे. पण हे सोडून जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक योगासनाबद्दल याच्यात मी नाही सांगितलंय, पण जर तुम्ही वेगळी कुठली आसनं करताय, त्याच्यात तुम्हाला त्रास वाटतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट येत असेल, असं काही असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून तो डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही ऐका, ह्यात सांगितलेले बदल तुम्ही नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स थ्रू मला सांगा. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या.